तुम्ही आता जे निवडणुकीला समोर जात आहे ते कोणते विषय घेऊन चालला तुम्ही? आता निवडणुकीचा विचार म्हणजे ह्याच्यासाठी जर म्हणलं तर सध्या कसं पाणी लाईट रस्ता सगळीच करतात. पाणी पण आहे, पण पाण्याचा विषय काय आहे की पाणी हे एक वेळेच्या टायमिंगला आलं पाहिजे. भले ती कोणतं पण टायमिंग दे, 4 दिवसात नाही 8 दिवसात नाही, पण त्याला एक टायमिंग पाहिजे. विषय असा आहे की तेवढ्या पाण्यासाठी एक जण व्यक्ती घरातला अडकून पडतो, ही पहिली समस्या आहे. आणि ती आमचा उमेदवार भाजपचं सौ राधिका ही जे आहे कायम हसत चेहरा असणारा हा उमेदवार आहे. आणि आज लेडीजला एवढं चान्स आलेला आहे की उमेदवार म्हणून आम्हाला ती लाभलेली आहे. आणि त्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व महिला आज राज्यात केंद्रात जसं भाजपचं राज्य आहे त्यासाठी ही महिला निवडल्या. तर आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की जनतेने ही सर्व बहुजन मताने आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना बहुमताने निवडून आणलं पाहिजे. कमळ शिक्कावर शिक्का दिला, हात चिन्ह मानलं पाहिजे. आणि जसं भाऊ आहेत परत चंद्रकांत भाऊ, बापूसाहेबांचे जयदादा, ही आम्हाला जी साथ दिली ह्यांच्या प्रतिसादानं आम्ही एवढं पुढे जाणार आहे की हे बहुमत आपल्याला निवडून आणलंच पाहिजे.